बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी धनगरवाडा. प्रकरण पहिले. धनगरवाड्यांना कोर्ट कचेऱ्या माहीत नव्हत्या. सारे धनगर समाज बांधव गुन्ह्या गोविंदाने नांदायचे. कधी भांडणे झाली, प्रकरण अगदीच विकोपाला गेले की जात पंचायतीत वाद चर्चेसाठी यायचे. जात पंचायतीत साधक बाधक चर्चा व्हायची. परिसरातील 5-50 धनगरवाड्यांची मिळून वर्षातून एखादी जात पंचायत हमखास व्हायची. सर्व वाद तडजोडीने मिटायचे. जात पंचायतीचा निर्णय सुप्रीम कोर्टासारखा अंतिम असायचा. चुकीला क्षमा नाही, गुन्हेगाराला माफी नाही, हे जात पंचायतीचे तत्त्व होते. त्यामुळं पंचायतीला कमालीचे महत्त्व होते. जात पंचायतीचा निर्णय म्हणजे साक्षात परमेश्वराचा निर्णय, ही मनामनांची भावना होती. जात पंचायतीच्या निर्णयासाठी आजूबाजूच्या 200 मैलावरील पंच हजेरी लावायचे. बिदरमाळाला जात पंचायत तब्बल 3 वर्षांनी बसली होती. गावच्या पूर्वेकडे असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी खेतोबाच्या देवळासमोरील झाडांच्या गर्द सावलीत जात पंचायत भरली होती. दिवस अगदी कडकडीत उन्हाचे होते, मात्र वारा बऱ्यापैकी होता. त्यामुळं उन्हाच्या ज्वाळा वाऱ्याने अंगाला धडकत होत्या. हल्याळ, यल्लापूर, वाघापूर, रामनगर, औंढी, शेळेवाडी, अप्पाचीवाडी, वाशी, रायबाग, अथनी आदी लांब लांबच्या भागातून जुने जाणते पंच जात पंचायतीसाठी जातीने उपस्थित होते. या पंचांना ना भत्ता होता ना प्रवास खर्च. मात्र समाजाचं काम म्हणून सारे पंच कर्तव्य भावनेतून आले होते. अंतरल्या 7-8 घोंगड्यावर पंच विसावले होते. आरोपींसाठी समोर दोन्ही बाजूला 2-2 घोंगडी अंतरली होती. या पक्षाचे लोक एका बाजूला, दुसऱ्या पक्षाचे लोक दुसऱ्या बाजूला विसावले होते. वारा सतत सुटलेला असूनही या घोंगड्यावरील माणसं चेहऱ्यावर घाम राहून राहून पुसत होती. निकालाचं दडपण त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होतं. म्हणूनच झाडाच्या बुंद्यात ठेवण्यात आलेल्या रांजणातील पाणी पित होते. कुणीच कोणाशी बोलत नव्हतं. केवळ वाऱ्याचा आवाज येत होता. मध्ये मध्ये खेतोबासमोरील घंटेच्या आवाजाने शांततेचा भंग होत होता. खेतोबासमोर नारळ वाढवून जात पंचायतीनं कामकाज सुरू केलं. बिदरमाळाचे प्रमुख पंच झिमू लांबोर म्हणाले, आजच्या जात पंचायतीमुळं गुंत्यात टाकणारा प्रसंग आला आहे. बड्डेगिरीच्या वाडीत घडू नये ते इपरीत घडल्याला हाय. आमचं मेंढकं लांडग्यांचा फरशीनं सुकडा शाप करतील, पर बकऱ्यांच्या अंगावर काठी माराय सुधीक दजायचं नाहीत. धनगर जात लई भित्री म्हणून पिरतिमीत गवगवा हाय. जातीवंत धनगर कधी कुणाच्या जीवावर उठल्याला ठावं नाही, पर बड्डेगिरीच्या वाडीत 1-2 वर्षाच्या लेकराचा खून झालेला हाय. ह्यो धनगर जातीला बट्टा हाय, बट्टा. धनगर कधी कुणाचा जीव घेत नाही. स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला जीवदान देणारी आमची धनगराची जात. पर जे झालंय ते वाईट झालंय. अजूनही येळ गेलेली नाही. कोणी गुन्हा केला असेल त्यांनी कबूल करावा. त्यासनी कमीत कमी शिक्षा देण्याची शिफारस या भागाचा प्रमुख पंच म्हणून मी जात पंचायतीकडे करीन. माझ्यावर विश्वास ठेवा आणि सांगा, लेकराचा गळा कोणी दाबलाय ते. अथनीहून आलेले जानू बन्ने म्हणाले, ह्या जात पंचायतीनं ह्या खुनामागची पाळंमुळं धुंडाळली आहेत. नेमकं काय घडलंय याचा मागोवा जात पंचायतीनं घेतलेला हाय. पाप कुणाच्या हातनं घडलेला हाय ते आम्हाला दिसून आलेलं हाय. गुन्हेगार कोण आहेत हे आम्हाला चांगलं माहीत हाय. खेतोबाच्या साक्षीनं आम्ही सांगतो, ज्यांच्या हातून हे पाप घडलं असेल त्यांनी पुढं यावं, गुन्हा कबूल करावा. चुका कुणाच्या हातून होत नाहीत. माणसानं माणसाला माफ करायचं नाही तर आम्ही माणूस म्हणून जगून तरी काय उपयोग आहे.
आम्ही पहिलं पाप म्हणून पोटात घालू. पुन्हा अशी चूक करणार नसल्याची खेतोबासमोर शपथ घ्यायला लावून गुन्हेगारांना पुढील आयुष्यात चांगलं जीवन जगण्याची संधी देऊ. मात्र गुन्हा कबूल न केल्यास त्याचे परिणाम वाईटच होतील. जात पंचायतीला कठोर पावलं उचलावी लागतील याचा विचार करा. यल्लापूरचे यल्लाप्पा शेळके रागानं म्हणाले, अय्या, अशी विनंती करून गुन्हेगार कबूल होतील काय हो? असं गोडी गुलाबीनं बोलूनही गुन्हेगारांनी गुन्हा मान्य केला असेल तर ही जात पंचायत कशाला बोलावली असती हो? आता उगीच येळ घालवायची नाही. जात पंचायतीनं आपली कामं सुरू करावी. दुपार झाली आहे. एकाच प्रश्नात वेळ गेली तरी सूर्य डुंबेपर्यंत जात पंचायतीसमोरील वाद कसं संपतील हो? रात्री आमासनी गावाला जायला नको काय? शेळके मामांचा बरोबर आहे. नमनाला घडाभर तेल नको, मुद्द्याला हात घाला आणि चर्चेला सुरुवात करा, अशी सूचना मध्येच रानगेनं मांडली. जानू बन्ने म्हणाला, बोलवा त्या अक्काताईला आणि तिच्या थोरल्या जावेला बोलवा. जात पंचायतीपासून लांब अंतरावर वेगवेगळ्या दिशेला बसल्या अक्काताई आणि गुडदव्वा या दोघी सख्या बहिणी आणि सख्या जाऊ जाऊ जात पंचायतीच्या समोर अंतरल्या घोंगड्यावर पंचांना वाकून नमस्कार करून खाली बसल्या. झिमू लांबोर त्यातल्या अक्काताईला म्हणाला, अक्काताई, तुझ्या लेकराचा खून कुणी केला? या गुडदव्वानं केला. अक्काताईचं उत्तर. गुडदव्वा संतापानं फुलली. ही काय सांगती उंडगी? रांडनं नवसानं झालेल्या पोराचा गळा घोटला. ही आई नव्ह, राक्षसीन आहे, राक्षसीन. माकडीनं स्वतःचा जीव वाचविण्यासाठी पिल्लाला पायाखाली घेतल्याचं आम्ही ऐकलं आहो. पर हिनं स्वतःच्या लेकराला कशा पायी मारलं त्याचा पहिला गंडका पाडा. गुडदव्वा, खबरदार, मध्ये मध्ये बोलायचं नाही. हे घरातलं भांडण नव्हे काही. जात पंचायत आहे, जात पंचायत. आम्ही तुम्हास विचारू तेव्हाच बोलायचं. उगीच मध्ये मध्ये बोलायचं गिलायचं नाही, सांगून ठेवतो. यल्लाप्पा शेळकेने तंबी भरली. अक्काताई, तुझी सख्खी बहीण तुझ्या बाळाचा खून का करील? माय मरून मावशी जगो म्हणतात, ती तुझ्या बाळाचा खून का करील? भरमण्णा रानगेचा प्रश्न. कारण अगदी स्पष्ट आहे. म्या विधवा बाई, नवरा जाऊन 2 वर्ष झाली. माझी जमीन खांड ह्यासनी पाहिजेत. माझ्या लेकराला मारलं की माझं जे असलेलं नसलेलं ते सारं त्यांचंच होणार हे उघड आहे. म्हणूनच त्यांनी माझ्या बाळावर सूड उगवला. खून करताना तुझ्या बहिणीला बघितलीस? जिमू लांबोरचा प्रश्न. अशा गोष्टी कोण कुणाच्या नजरेसमोर करेल? बाळ झोळीत झोपलं होतं म्हणून जरा तांब्या घेऊन गेलो होतो. ओढ्याकडे येऊन बघतोय तर बाळ गपगार पडलंय. माझ्या नजरेवर माझाच विश्वास बसेना. डोळ्यामोहर काजवं चमकलं माझ्या. अक्काच्या हातातली फुटलेली काकणं बाळाच्या झोळीजवळ पडली होती. रांडनं असा डाव साधला, माझा वंशाचा दिवा विझवला. रांडला जमीनच पाहिजे होती तर मागायची होती ना. जमीन आवडली असती की तिच्या मड्यावर. पण रांडनं हे काय करून ठेवलं? आता कुणाचं तोंड बघू म्या? अक्काताईला हुंदका फुटला. तिचं नको ते ऐकू न गसा. वळचणीला पडलेली काकणं तिनं झुळीजवळ टाकली असतील. परवाच भावानं तिला आणि मला एकाच रंगाची काकणं बिरदेवाच्या जत्रेतनं आणून दिली होती. ती कट काढताना फुटलेली माझी 2 काकणं मीच वळचणीला टाकली होती. तीच तिनं बाळाच्या झुळीजवळ टाकली असतील आणि बाळाचा खून करताना थोडी झटापट होऊन बाळ माझी काकणं फोडणार आहे. रांडच्या जिभेला हाड नाही. रांडला मारा खेटरानं. बरोबर वक्ती बघा मग. गुडदव्वा म्हणाली. गुडदव्वा, मध्ये मध्ये बोलायचं नाही, नाहीतर तुलाच गुन्हेगार ठरवलं जाईल, याद राख.
झिमुलांबोरांचा इशारा. गुडदवाची काकणं झोळीजवळ होती म्हणून गुडदवानं तुझ्या बाळाचा खून केला असंच म्हणायचं आहे तुला? बाळाची जबाबदारी मुंगसावर चुपून पाण्याला गेलेल्या वेंदळ्या बाईची गोष्ट तर सांगित नाहीस ना मग? मुंगसाच्या तोंडावर रक्त दिसलं म्हणून बाळाला खाल्ल्याच्या संशयानं जसं त्या बाईनं मुंगसाच्या कपाळावर पाण्यानं भरलेली घागर टाकली तसा तुझ्या बहिणीला खुनात अडकवण्याचा कट तर नाही ना? जानू बन्ने बोलून गेले. हातच्या काकणासने आरसा कशाला? एकदा नव्हं, दोनदा नव्हं, तीनदा तिनं याआधी माझ्या लेकराला ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकदा बाळ झोपलेला असताना त्याच्या तोंडावर 8 पदरी घोंगडं घातलंय. वेळ बऱ्याची मी बाळाजवळ जाऊन बघतोय तर बाळ घुसमाटलेलं आणि घटकाभर उशीर झाला असता तर बाळ श्वास कोंडून मेला असतं. परवाच तिनं दूध पाठवलं. ते दूध बाळाला घालणार इतक्यात मांजरानं त्याला तोंड लावलं. मांजराचं उष्ट बाळाला कसं पाजू म्हणून ते दूध बाजूला केलं आणि मांजर मरून पडलं की. आता तुम्हीच सांगा सख्या बहिणीवर कसा विश्वास ठेवायचा? अक्काताई सांगत होती. मांजराला उंदराचं औषध घालून हिनंच मारलंय. वाडीच्या बाजारातून हिनंच उंदराचं औषध आणलंय. मला गुतवायसाठी तिनं ही चाल खेळलेली आहे. पण खेतोबा खऱ्याचं खरं केल्याशिवाय सोडायचा नाही, गुडदवा म्हणाली. बरं मांजर उंदराच्या औषधानं मेलं असेल असं समजूया. बरं मग माझ्या झोपडी मागच गेल्या औषधाला बिब्बा लिंबू कुणी उतरून टाकल्याला आणि त्या उतार्यात लेकराच्या हातच्या मापाचीच काकणं कशी होती? अक्काताईचा प्रश्न. मला काय बी ठावं नाही. ज्या रांडनं केलंय तिलाच ठावं असेल. जन्माला येऊन कसल्या करणीला आणि देवाधुपाच्या मागं म्या लागली नाही. पोटासाठी राबस्तवर फुरं होतंय. आमासनी सवडच नाही. जमिनीसाठी लेकराच्या नरड्यावर पाय देणारी केदासिनीच्या जातीची ही गुडदवा नाही. राबून संसार करायची धम्मक आहे दंडात. आणि काय रांडणची जमीन लागून गेली या. जमिनीत कुंबरी केली तर 2 कुडव नाचणं सुधीक पिकत नाहीत आणि खांड मोजलं तर अर्धी खंडी व्हायची नाहीत. तेवढ्यासाठी मी खून करीन, ते बी लेकराचा. पंचानू तुम्हा मोर हात जोडून सांगतो, बाळाला दुसरं तिसरं कुणी मारलेलं नाही, स्वतः तिनंच मारलेलं आहे. मगापासून सांगायला लागली या काढा खेटरा आणि हाना, सारा आपोआप बाहेर येते बघा. हुंदके देत गुडदवा बोलून गेली. गुडदवा लेकी मध्ये बोलू नकोस मध्ये. खरं कधी बी जात पंचायतीतून लपत नाही. हागल्याला पाण्यात पोहणारच. आजचा सूर्य मावळस्तवर खरं खोटं बाहेर पडल बघ. खरं तू जरा स्वतःला आवर. तुला विचारल्याशिवाय बोलू नकोस. मध्येच झिमुलांबोर बोलला. अक्काताई, आमचा आरोप तुझ्यावर असा आहे की तूच तुझ्या लेकराला मारलीस आणि सख्या बहिणीवर खोटा आळ घेतलीस. जानू बन्नेंचा आरोप. ज्या बाळाला 9 महिने पोटावर घेऊन फिरलो, लेकरू उपजून महिना व्हायच्या आत मालक साप चावल्याचं निमित्त होऊन गेलं. त्यांच्या मागं वंशाचा दिवा जपावा म्हणून बाळाला जपलं. दवा दारू करण्यात हायगय केली नाही. मीच त्या माझ्या पोटच्या गोळ्याला मारन. असा कसा माझ्यावर गुन्हा घालतायसा? काय तुमच्यावर बी माझ्या बहिणीनं करणी केली या? अक्काताई, तुझं दाखवायचं दात वेगळं आणि खायचं वेगळं आहे. सरळपणानं खरं काय ते सांग. बाबूराव रानगीनी दम भरला. खरं सांगितल्याला तुम्हासनी पटतच नाही. मगापासून खरं तेच सांगायला लागली या. माझ्या थोरल्या जावनच बाळाचा घात केलाय. ती लाख सांगल आपण मारलेलं नाही म्हणून, पर तिच्याशिवाय दुसऱ्या कुणाचं कामच नव्हे हे. नवरा गेल्यापासून रांडणं नुसती पाठच घेतली या. औस पुनवगणिक घराभोवत्यानं लिंबूनी बिंब पडत्यात. गोड बोलून घात केला ग या रांडणं.
म्हणत ती मोठमोठ्यानं गळा काढून रडू लागली. गुडदव्वा, तुला काय सांगायचं आहे? पंचांचा प्रश्न. काय सांगायचं, भाऊजी गेल्यापासनं बाळाकडं हिनं दुर्लक्षच केलेलं होतं. रात्रभर लेकरू रडायचं. ही आपली कांबळ कांबरून घोरत पडायची. रात्रभर ही बाळाला अंगावरचं दूध पाजायची नाही. मला वाटायचं नवरा गेल्याला दुःख आहे, किती झालं तरी आपली धाकटी बहीणच आहे, म्हणून म्या रात्रभर लेकरासाठी जागायची. शिळीचं दूध घातलं की सुरुवातीला लेकरू पियाचं नाही. शेवटी म्या माझ्या अंगावरचं दूध पाजलं. माझं पोर काय आणि तिचं पोर काय, मी कशाला दोन दुबाव करणार. पर पोराची काळजी या बाईला नाही. लेकराला एकट्याला जमिनीवर पाडली की ही चालली उंडगायला. रानमुंडबाई ही नवरा गेला त्या वक्ताला सरणावर हिची येडणं काढली. कपाळाचं कुक्कू पुसलं, गळ्यातलं डोरलं तोडलं, पण ही रान आदनमधनं कपाळाला कुंकू लावतीया, तोंडाला पावडर सुधीक फासतीया, पायात एडणं घालून बाजारला जातीया. आणि इकडं पोर भुकेनं घायकुती होऊन रडायचं. रडणाऱ्या पोराला मी घ्यावं की घेऊ नये, तुम्हीच सांगा. ज्या बाळासाठी कितीतरी रात्री जागरण केली त्या बाळाचा खून माझ्या हातनं व्हायचा नाही. आणि हे पाप मी केलं असेल तर खेतोबानं मला उद्याची सकाळ दाखवू नये. मला एवढंच सांगायचं आहे, बाकी काही बोलायचं नाही. काय द्यायची ती शिक्षा द्या, मला द्या, मी भोगायला तयार आहे. गुडदव्वाही हुंदके देतच बोलली. म्या बी वाटेल त्या देवाची शपथ घेऊन अंगारा उचलाय तयार आहे, अक्काताई म्हणाली. अक्काताई आणि गुडदव्वा सहजासहजी गुन्हा कबूल करतील अशी परिस्थिती नव्हती. झिमुलांबोर दोघीवर आपली नजर स्थिर करीत आवाज वाढवून रागानं म्हणाला. लेकराचा खून सुखासुखी झालेला नाही. आईलाही पोराला मारू वाटणार नाही आणि कुठली मावशी बहिणीच्या पोराचा गळा घोटल. पण हे विपरीत घडलेलं आहे. या दोघींपैकीच कुणीतरी खून केलेला आहे. हे अगदी सोळाने खरं आहे. हे खून करणारी जी कोणी बाई आहे ती घेंड्याच्याच कातडीची असली पाहिजे. त्या राक्षसिनीचा शोध लावण्यासाठी आम्ही पंचमंडळींनी एक वेगळाच निर्णय घेतलेला आहे. खुनाचा आरोप असलेल्या अक्काताई आणि गुडदव्वा या दोघींनीही जात पंचायतीसमोर नागडं होऊन या बाजूनं त्या बाजूला जाऊन खेतोबाच्या देवळाभोवत्यानं एक खेटा घालायचा आहे. त्यांच्या नागडं जाण्यानंच त्या गुन्हेगार नसल्याचं जात पंचायतीला समजणार आहे. पहिल्यांदा मी थोरली बहीण गुडदव्वाला सांगतो की तिनं नागडं होऊन खेतोबाला खेटा घालाव्यात. हे शब्द गुडदव्वाच्या कानावर पडताच ती उफाळी. संतापानं लाल बुंद होत म्हणाली, मला हे जमायचं नाही. आयुष्यात कधी पुरुषाला बघून इरागतीला सुधीक बसली नाही म्या. मला गळपास लावलासा तरी बी म्या मागं हटायची नाही. नागडं होऊन जगण्यापरीस वीज खाऊन मरण, पण म्या नागडी व्हायची नाही. काय द्यायची ती शिक्षा द्या. ही बहादरीन कुणामोर पदर पडू द्यायची नाही. गुडदव्वा, तू जर नागडी होऊन परीक्षा नाही दिलीस तर जात पंचायत तूच खून केलास म्हणून तुझ्यावर कारवाई करील. बाळाच्या खुनाची शिक्षा तुलाच भोगावी लागेल, झिमुलांबोर म्हणाले. नागडं होऊन जिवंतपणे शर्मेनं बाळाच्या खुनाचा आरोप ठेवून मला गळपास लावून घ्यायची शिक्षा दिली तरी ती आनंदानं स्वीकारण्याची माझी तयारी आहे. पण अंगावरचं लुगडं फिडून घ्यायची नाही म्या. जातीसाठी माती खाणाऱ्या अवल्यादीची म्या हाय. काय करायचं ते करा, मला कुणाची भीती नाही. करून काय करशिला, माझी जीवच घेशीला ना मग. त्यो घ्या त्यो, पण बदनामी मला झेपायची नाही. लेकरा बाळांच्या नजरेतनं मला उतरायचं नाही. काय द्यायची ती शिक्षा द्या. काही क्षण स्मशान शांतता पसरली.
पंच एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत होते. आता काय बोलावं कळत नव्हतं. झिमू लांबोराने काहीतरी सांगावं म्हणून जानू बन्नीने त्यांना नजरेनंच इशारा केला. झिमू म्हातारा खाकरला. त्यानं कौतुकाच्या नजरेनं गुडदवाला एक क्षण निहाळलं आणि दुसऱ्या क्षणी अक्काताईकडे काहीसं रागानं पाहत म्हणाला, गुडदवानं काय सांगितलं ते अक्काताई तू तुझ्या कानाने आत्ताच ऐकलीस? ती नागडी व्हायला तयार नाही. ती नागडी झाल्याशिवाय आम्हाला न्याय करायला यायचाच नाही. पण नाईलाज आहे. अक्काताई, नागडं होऊन खेतोबाला खेटा घालायची आता तुझी येळ आहे. काय करणार तू? हा? अक्काताई गालातल्या गालात हसत म्हणाली, बघितलं नव्ह तुमच्याच डोळ्यांनी? कर नाही त्याला डर कसली? ज्याच्या मनात पाप नाही त्यानं कशापायी भियाचं? तुम्ही पंच म्हणजे देवदूतच हायसा. तुम्हासनी कळलंच नव्ह? तिनंच खून केलेला आहे ते. म्हणून लुगडं सोडून पंचामोर यायची हिंमत नाही झाली रांडला. मला कुणाची भीती आहे? हे बघा, आत्ता होतो नागडी आणि जातो या बाजूनं त्या बाजूला. खेतोबाला किती खेटा मारू ते सांगा. कुणी खून केलाय ते कळू देत जगाला एकदा. असं म्हणत म्हणत अक्काताई लुगड्याच्या कासोट्याची गाठ सोडू लागली. द्रौपदीचं वस्त्रहरण दुर्योधनानं केलं होतं, पण ही अक्काताई स्वतःच दुर्योधन झाली होती. श्रीकृष्णरूपी पंचांची एकमेकांकडे नजरानजर झाली. गुन्हेगार कोण ते स्पष्ट झालं होतं. पंचांच्या चेहऱ्यावर मगापासून लुप्त झाले हसू उमटले आणि करड्या आवाजात झिमू लांबूर ओरडला, अक्काताई, थांब थांब. लुगडं सोडायची गरज नाही. खरा गुन्हेगार आम्ही कवाच ओळखला आहे. कोणतीही पतिव्रता कुलीन बाई कधीही कुणा चार चौघांसमोर लुगडं सोडण्याचं धाडस करणार नाही. तुझं त्या पांड्याबरोबर चोरटं संबंध होतं आणि हाईत. त्यानं तुझ्याशी पाठ लावून घेण्याची तयारी दाखवली या, परंतु त्याला पोराचा अडसर नको होता. परंतु तुला पोरापेक्षा खास भागवणारा पांड्या जवळचा वाटला आणि तू पोटच्या गोळ्यावर पाय दिलास. लेकराच्या नरड्यावर तुझ्या उजव्या पायातील जडव्यांचं वन होतं. तुझ्या जावच्या पायात जोडवीच नाहीत. तुझ्या पोटच्या लेकराचा खून केलीस तू. त्याची शिक्षा तुला भोगावी लागेल. जात पंचायतीची शिक्षा काय असते ती तुला ठाऊक आहेच. ओक्साबोक्सी रडत अक्काताई म्हणाली, चुकलं माझं. मला माफ करा मला. होऊ नये ती चूक माझ्या हातून घडली. नव्या संसाराच्या आशेनं भलता विचार केला मी. माझी चूक पोटात घाला. या चुकीला माफी नाही. हे प्रकरण पोलिसाकडे आम्ही पाठवलं तर आयुष्यभर खडीफोडीत बशील. पण आम्ही ते करणार नाही. अक्काताईच्या नाकाचा शेंडा कापावा हा जात पंचायतीचा अंतिम निकाल आहे. या उपरही पांड्या तिच्याशी लगीन करील अथवा न करील त्याच्याशी जात पंचायतीचं कर्तव्य नाही. मात्र यानंतर कुण्या बाईनं आपल्या पोराला मारायचं धाडस करू नये यासाठी अक्काबाईच्या नाकाचा शेंडा जात पंचायतीला पाहिजेच. झिमू लांबोरानं जात पंचायतीचा निकाल जाहीर केला. हा निकाल ऐकून सारे सुन्न झाले. आपापसात कुजबूज सुरू झाली. तोंडात तंबाखूची गोळी धरून गप्पगार बसला यल्लाप्पा शेळके तोंडातील पिंक मोकळी करून रांजणातील पाण्याने खळाळ चूळ भरून झिमू लांबोराकडे बघत म्हणाला, पंचांनो, ही शिक्षा जरा कमी करता येते का बघा की. ती काय तुझी पोरगी आहे? जानू बनण्याचा प्रश्न. माझी पोरगी गिरगी कोणी नाही. खरं मला वाटतंय की ही शिक्षा जरा जास्त झाली. तुमचा नातू मेला असता म्हणजे?
नाकच नव्ह मान सुद्धा उडवा म्हटला असता की. जानूबन्ने म्हणाले. यल्लाप्पा शेळके आणि जानूबन्नेला हातानं थांबवण्याचा इशारा देत झिमू लांबोर म्हणाले, निकाल देताना माझीही द्विधा अवस्था झाली होती. पाप पुण्याच्या बुचकाळ्यात म्या पडलो होतो, पण चुकीला शिक्षा झाली नाही तर काळ सोकावल. कुणीही उठसूट लोकांच्या जीवावर उठतील, बायकाही पुरुषांना नादी लावतील आणि अनेकांचे संसार मोडतील. मिंडासाठी पोराचा बळी घेण्याचं धाडस ह्या फिरतीमेत कुणी करू नव्हे, म्हणून कठोर शिक्षा करावी लागली. माफी करून किंवा पैशात शिक्षा केली तर नाक कापलं तर भुका आहेत म्हणायला अक्काताईसारख्या बायका मागं पुढं बघायच्या नाहीत. म्हणूनच हात जोडून यल्लाप्पा शेळके म्हणाला, पंचानू तुमचं बरोबर आहे, मला माफी करा. काही क्षण मी भरकटलो, वाटलं हिंसेची शिक्षा नको, पण तुमचं बरोबरच आहे. अशा 12-72 लोकांनी ही बी शिक्षा कमीच आहे. तुम्ही केलेली शिक्षा योग्यच आहे. होय. बारक्या कस्तुरीनं विळा घासायला सुरुवात केली. दगडावर विळा घर्षणाचा सुरू असलेला आवाज सर्वांच्या कानात घुसत होता. 5-7 महिलांनी अक्काताईला घट्ट पकडून धरलं होतं. अक्काताईचा आक्रोश सुरू होता. केलो काय नि झालं काय? आता कसं जगू मी? माझ्या बाळा, तुझ्या नरडीवर पाय दिला र म्या, आता माझं नाक कापणार. माझ्या बाळा, मला माफी कर रे बाळा. रडणाऱ्या अक्काताईला महिलांनी अक्षरशः खेचतच खेतोबाच्या डाव्या बाजूला ओढ्याच्या दिशेनं नेलं. बारक्या कस्तुरीनं घासलेला विळा कंबरेवर आकड्यात अडकवला. खेतोबा समोर गेला. घंटा वाजवली. अंगारा आपल्या कपाळावर लावला, अंगारा विळ्याला लावला आणि लगबगीनं ओढ्याच्या दिशेनं गेला. काही क्षणातच एक आर्त किंकाळी कानावर पडली. पंचासह साऱ्यांच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती तळून गेली. गुन्ह्याचा शोध लागूनही पंचांचे चेहरे सुतकी झाले होते. ते कुणाशी बोलण्याच्याच मनस्थितीत नव्हते. जात पंचायतीच्या पंचांना निरोप देईपर्यंत दिवस मावळतीला लागला होता. दुनियेतल्या साऱ्या धनगरवाड्यातले पंच बिदरमाळा जातीनं हजर होते. कुमकारट्टी, भलती कोर्ट, नागळवी, क्वानमट्टी, दिंडकोप्प, बड्डेगिरी, बांद्राई, औंढी, केसरी अशा अनेक वाड्यांतून पंच जमले होते तिथं. बड्डेगिरीमध्ये घडल्या गुन्ह्याचा तलाशी लावणं सोपं नव्हतं, म्हणून सारे पंच गोळा झाले होते. अखेरला खरं खोटं बाहेर पडलं होतं आणि बड्डेगिरीच्या सख्या बहिणी आणि सख्या जावामधला गुंता जात पंचायतीनं मोठ्या हिकमतीनं सोडविला होता. सारं आटोपलं. झिम्मू म्हाताऱ्यानं खेतोबाच्या मागच्या राईत सगळ्यांची खाण्यापिण्याची सोय केली होती. त्यांचं पोट पाणी भागून साऱ्यांना रूप घेऊन म्हातारा झिम्मू आपल्या झोपडीची वाट तुडवीत होता. चालता चालता त्यांच्या डोळ्यांसमोर ते भयंकर दृश्य तळत होतं. अक्काताईनं फोडलेली किंकाळी त्याच्या कानात घुमत होती. जे झालं ते बरं झालं का वाईट झालं? बरं झालं तरी का म्हणावं? देवानं माणसाला पोट दिलंय. भूक लागली म्हणजे पोटाला खावं लागतंय. पोटाची आग शांत करावी लागते. मग कुडीला लागलेली भूक भागवली तर ते पाप होईल? पाप कसं म्हणता येईल? चालता चालता म्हाताऱ्यानं हात झटकलं. नकळत त्याची मान हल्ली. पाप नाही तर काय? खेतोबानं रीतभात घालून दिली आहे, ती रीतभात पाळायला नको? सगळ्यांनीच असं केलं तर ही रीतभात राहील कशी? मग जनावरं आणि माणसातला फरक कसला त्यो? भूक लागली तर अन्न खातो, खरं हाय, त्यात बी रीत हाय. भूक लागली म्हणून कुणी पोटाला शेण खात नाही, उकिरडे फुंकत नाही कुणी. लागू देत की भूक. दुसऱ्याच्या गळ्यावर पाय देऊन भूक भागवायची नसती. असं केलं तर ते पाप असतं, पाप. झालं तेच बेस झालं.
निदानच्या पाळी मुलूकभर ह्या जात पंचायतीच्या निकालाचा गाजावाजा तरी होईल आणि पापाला आळा बसल. होय, झालं तेच बेस झालं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.